Good evening everyone. Today we are going to learn timings words. म्हणजेच आज आपण जे शिकणार आहोत ते वेळ दर्शवणारे शब्द पाहणार आहोत. आज आपण जे पाहणार आहोत ते वेळ दर्शवणारे शब्द पाहणार आहोत. Today we are going to see first word day break. What is meant by day break? Day break means पहाट. Okay? Day break म्हणजे पहाट. नेक्स्ट वर्ड आहे सनराइज. नेक्स्ट वर्ड कोणता आहे? सनराइज. तर याच्यामध्ये सनराइज म्हणजे काय? सूर्योदयाची वेळ. सनराइज म्हणजे काय? सूर्योदयाची वेळ. नेक्स्ट वर्ड आहे फोरनून. नेक्स्ट वर्ड कोणता आहे? फोरनून. फोरनून म्हणजेच काय? दुपारच्या अगोदर. म्हणजे दुपारच्या वेळेच्या अगोदर आपण त्याला म्हणतो फोरनून. नेक्स्ट वर्ड आहे नून. नेक्स्ट वर्ड कोणता आहे? नून. नून म्हणजे काय? दुपार. नेक्स्ट वर्ड आहे ट्विलाइट. कोणता वर्ड आहे? ट्विलाइट. तर ट्विलाइट म्हणजेच काय? आपण याला म्हणतो संधी प्रकाश. नेक्स्ट वर्ड आहे सनसेट. साऊंड काय आहे ते? सनसेट. तर सनसेट म्हणजे काय? सूर्यास्ताची वेळ. सनसेट म्हणजे काय? सूर्यास्ताची वेळ. नेक्स्ट आहे डस्क. तर डस्क म्हणजे काय? काळोख. काळोख म्हणजे काय? पूर्ण जे अंधार पडतो त्याला आपण काळोख म्हणतो. नेक्स्ट आहे मॉर्निंग. मॉर्निंग म्हणजेच सकाळ. आफ्टर दॅट नंतर कोणता वर्ड आहे? आफ्टरनून. आफ्टरनून म्हणजेच काय? दुपार. आफ्टरनून म्हणजेच दुपार. नेक्स्ट वर्ड आहे इव्हिनिंग. तर इव्हिनिंग म्हणजेच काय? सायंकाळ. अशा प्रकारे जे काही टायमिंग दर्शवणारे म्हणजेच वेळ दर्शवणारे काही शब्द आपण आज पाहिलेले आहेत. शॉर्ट मध्ये एक रिव्हिजन घेऊया आपण याचे. डे ब्रेक पहाट. सनराइज सूर्योदयाची वेळ. फोरनून दुपारच्या अगोदर. नून दुपार. ट्विलाइट संधी प्रकाश. सनसेट सूर्यास्ताची वेळ. डस्क काळोख. मॉर्निंग सकाळ. आफ्टरनून दुपार. इव्हिनिंग सायंकाळ. ओके, अशा प्रकारे काही वर्ड्स आहेत. तुम्ही याची घरीही प्रॅक्टिस करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.